राज परत एकदा शांत झाला, कारण त्याच्याकडे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नव्हतं. ते परत एकदा भुकुमच्या त्यांच्या फार्म हाऊसवर येऊन पोहोचले. रात्रीचे 9 वाजले होते. केशवनी गाडी गेटजवळ आणत थांबवली. तो गाडीतून उतरला. राजने गाडीचं दार उघडलं आणि बाहेर पाऊल टाकत तो देखील उतरला. गाडीचे दार त्याने बंद केलं आणि आता तो गेटच्या दिशेला चालू लागला. पहिली 3 पावलं त्यांनी व्यवस्थित टाकली आणि 4थ्या पावलानंतर त्याच्या पायातली ताकद एका क्षणात नाहीशी झाली. तो गुडघ्यात वाकला. त्याच क्षणी त्याचा डावा हात पूर्णपणे सुन्न झालेला. आता दुसऱ्या पायाची ताकद देखील गेली आणि तो जमिनीवर कोसळला. गेटपर्यंत पोहोचलेल्या केशवला त्याच्या खाली पडल्याचा आवाज ऐकू आला. त्याने मागे वळून पाहिलं. राज जमिनीवर पूर्णपणे पालथा पडला होता. त्याचं शरीर झटके देत होतं. केशवला काय करावं तेच कळत नव्हतं. राजची नजर दोन्ही डोळ्यांनी आता अंधुक होत गेली. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली होती. सर, काय होते तुम्हाला? सर, काय झालं? केशवचे हे 2 प्रश्न त्याच्या कानावर शेवटचे ऐकू आले आणि पुढे तो तिथेच बेशुद्ध पडला. मध्ये किती वेळ गेला याबद्दल त्याला कोणतीही माहिती नव्हती, पण अचानक कुणाच्या तरी रडण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला होता. आवाज खूप लांबून येत होता असं जाणवत होतं. तो रडण्याचा आवाज अनोळखी होता. हळूहळू त्याची शुद्ध परत येऊ लागली होती. कुणाचे तरी थंड असे श्वास त्याच्या जणू चेहऱ्यावर येऊन आदळत होते. ही स्पर्शाची जाणीव त्याला होत होती. ते थंड श्वास त्याच्या गालावर, कपाळावर, नाकावर, ओठावर, पूर्ण चेहऱ्यावर त्याला स्पर्श होताना जाणवत होते. पण त्याचवेळी त्याला मात्र श्वास घेताना प्रचंड त्रास होत होता. जणू काही तो कोणत्या तरी अशा खोलीत आहे जिथला प्राणवायू संपत आला असावा. त्याला दम लागू लागला. त्याचा श्वास गुदमरू लागला. डोळे उघडायची ताकद त्याच्यात नव्हती आणि कशीबशी ती ताकद जमा करत त्याने स्वतःचे डोळे उघडले. डोळे उघडल्यावर त्याच्या डोळ्यापासून काही इंचावर 2 चमकणारे डोळे त्याच्या नजरेला दिसत होते. अंगावर सरसरून काटा आला. त्याच्या लक्षात आलं होतं की तो त्याच पेटीत बंद आहे. त्या पेटीच्या वरच्या भागाला त्याचं शरीर पाठमोरं चिकटलंय आणि पेटीच्या खालच्या भागात रसिकचं डोळे उघडं असलेलं ते प्रेत त्याच्याकडे बघत आहे. निर्विकारपणे त्याचे थंड श्वास राजच्या चेहऱ्यावर स्पर्श करत होते. राजने स्वतःच्या शरीराकडे बघितलं. त्याचं पूर्ण शरीर एका दोरीने पेटीच्या आतल्या बाजूने पेटीच्या दरवाजाला बांधलं गेल्यासारखं वाटत होतं. पण रसिकचे हात आणि पाय मात्र मोकळे होते. रसिक त्याच्याकडे बघून हसू लागला. राज किंचाळायचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या तोंडून किंकाळी देखील बाहेर येत नव्हती. राजचा श्वास गुदमरू लागला आणि अशातच जीव तोडून त्याने ओरडायचा प्रयत्न केला. एक किंकाळी त्याच्या तोंडातून बाहेर पडली आणि तो दचकून जागा झाला. तो आता बेडरूममध्ये बेडवर होता. खोलीत दुसरं कोणीच नव्हतं. तो एकटाच होता. बाजूला एक ECG मशीन लावलं होतं. त्याच्या हाताला सलाईन लावलेलं होतं. ती खोली त्याच्या भुकुमच्याच फार्म हाऊसवरची होती. पण हे काय? त्याने आता कसं तरी स्वतःला सावरलं. त्याला एका कानाने पूर्णपणे ऐकू यायचं बंद झालेलं, पण दुसऱ्या कानाने त्याला कुणाच्या तरी रडण्याचा आवाज पलंगाच्या मागच्या बाजूने येत होता. खोलीत मंद असा एक नाईट लॅम्प लागलेला. त्याने त्याच मंद प्रकाशात आता बेडच्या मागे नजर टाकली आणि तो दचकला. बेडच्या मागच्या बाजूला ती अंग चोरून एका कोपऱ्यात बसलेली आणि ती रडत होती. तिला रडताना आजपर्यंत त्याने कधीही पाहिलेलं नव्हतं, पण ती रडत होती हे त्याच्यासाठी एक विचित्र असं काहीतरी होतं. त्याने तिच्याशी बोलायला म्हणून तोंड उघडायचा प्रयत्न केला, पण त्याच्या लक्षात आलं की त्याला तोंड उघडता येत नाहीये. त्याने स्वतःचा उजवा हात स्वतःच्या ओठांजवळ नेला
आणि आता त्याच्या लक्षात आले की त्याचे तोंड जवळजवळ काही सेंटीमीटर इतकंच उघडू शकत होतं. त्याच्या अंगातली सगळी ताकद जणू नाहीशी झालेली होती. एका डोळ्याने त्याला अंधत्व आलेलं होतं, तर दुसऱ्या डोळ्याने मात्र त्याला व्यवस्थित दिसत होतं. त्याचं मन आतून खच्ची झालं होतं. अचानक खोलीचं दार उघडलं. विवेक पाण्याचा ग्लास घेऊन आतमध्ये आला होता. राज शुद्धीवर आलेला बघून तो एकदम चकित झाला. हातातला ट्रे त्याने बाजूच्या टेबलवर ठेवला आणि तो घाईघाईने बाहेर गेला आणि काही क्षणातच त्याच्याबरोबर केशव आत आला. सर, कसं वाटतंय आता? माझा आवाज येतोय का तुम्हाला ऐकू? केशव त्याच्याशी बोलू लागला. राजने मान हलवून उत्तर दिलं. बाजूलाच एक नोटपॅड आणि पेन ठेवला होता. राजने तो इशारा करत केशवकडून हातात घेतला. आता तो त्याच्यावर लिहू लागला, कारण त्याला बोलता येणे शक्यच नव्हतं. आज तारीख किती आहे? नक्की काय झालं मला? मगाशी तर आपण वाड्यावरून अगदी व्यवस्थित इथे पोहोचलो होतो. अचानक काय झालं मला? त्याने नोटपॅडवर लिहून केशवला दिलं. केशव आता त्याला सगळं काही सांगू लागला. तुम्ही म्हणता त्या गोष्टीला आज 4 दिवस होऊन गेलेत. आज 15 तारीख आहे, म्हणजे 15 तारीख होती. रात्रीचे 11:30 वाजलेत. आता फक्त उद्याचा एक दिवस शिल्लक आहे. मला माफ करा, पण आसावरी वहिनींना मी सगळं काही सांगितलं. दुसरा काही उपाय नव्हता. त्या दिवशी तुम्हाला इथे घेऊन आल्यावर आम्ही तुम्हाला शुद्धीवर आणायचा खूप प्रयत्न केला. अखेर मी आसावरी वहिनींना फोन केला. त्यांनी मग डॉक्टर आणि सगळ्या आवश्यक गोष्टींची सोय केली. तुम्ही आज 4 दिवसानंतर शुद्धीवर येत आहात. सगळं काही हाताबाहेर गेलं आहे. आता यावर कोणताही उपाय नाही. आपल्या त्या दोन्ही माणसांनी आपल्या हवा तसा व्यक्ती शोधायचा प्रयत्न केला, पण त्यांना तसा माणूस मिळतच नाहीये. त्यात लोक बेपत्ता होत असल्याच्या घटनेमुळे पोलीस रात्रभर सतर्क असतात. काहीच करता येत नाहीये. पण सर, घाबरू नका. आपली माणसं आपल्याला हव्या असलेल्या नरबळी देण्यासाठी लागणाऱ्या माणसाचा शोध घेत आहेत. तो माणूस त्यांना आज मिळाला तर उद्या रात्री तो विधी आपल्याला करता येईल. तुम्ही हार मानू नका. मी शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला वाचवायचा प्रयत्न करेन, केशव म्हणाला. पण राज आता हताश झालेला. त्याला आता कोणतीही आशा नव्हती. नोटपॅड त्याच्याकडून त्याने स्वतःकडे घेतलं. मला काही वेळ एकटं सोड, हे वाक्य त्याने लिहिलं आणि नोटपॅड केशवकडे दिलं. केशवने ते वाक्य वाचलं आणि तो लगेचच आता विवेक सोबत तिथून निघून गेला. त्याने जाताना दार बंद केलं. त्याला आता मृत्यूचे संकेत मिळू लागले होते. काही क्षण अगदी शांततेत गेल्यावर अचानक एका कुत्र्याच्या रडण्याचा आवाज त्याला ऐकू येऊ लागला. त्या आवाजाने तो अजूनच घाबरला. काही वेळ तसाच गेला आणि मग परत एकदा पूर्णपणे स्मशान शांतता पसरली. खोलीत कोपऱ्यात बसून ती अजूनही तशीच बारीक आवाजात रडत होती, पण त्याला तिला काहीही सांगता येत नव्हतं. काही वेळ स्मशान शांततेत गेल्यानंतर अचानक त्याला एका जनावराचा आवाज ऐकू येऊ लागला. आवाज एखाद्या म्हशीचा किंवा एखाद्या रेड्याचा असावा. मध्येच खिडकीतून कावळ्याच्या ओरडण्याचा आवाज त्याला ऐकू येत होता. हे सगळे मृत्यूची संकेत होते. मृत्यू आता माझ्या निकट आहे याची जाणीव त्याला पूर्णपणे झाली होती. त्याच्या नाकाची छिद्र बऱ्यापैकी बंद झालेली. त्याला श्वास घेणे कठीण झालेलं. कानाची छिद्र देखील आता हळूहळू पूर्णपणे बंद व्हायला झाली होती. डोळे बंद करत तो तसाच काही वेळ पडून राहिला. त्याच्या अंतर्मनात होती ती फक्त निराशा, आणि निराशा हळूहळू तो जुन्या स्मृतीमध्ये हरवू लागला. आयुष्यात घडलेल्या चांगल्या घटना तो आठवत होता. लहानपणचे दिवस, आईबाबांबरोबर घालवलेले सुखद क्षण त्याच्या मनाला काही क्षणासाठी दिलासा देऊन गेले. हळूहळू स्मृती त्याला चांगल्या घटनांपासून वाईट घटनांची देखील आठवण करून देऊ लागल्या. आर्या, विक्रांत, आईबाबा यांचं निधन, त्याची भिक्षा मागून जगायची आलेली वेळ, ते घाणेरडे दिवस, सगळं काही आठवत आठवत आता त्या रात्रीच्या त्या क्षणापर्यंत आला होता जिथून हे सगळं सुरू झालेलं.
त्या रात्री घडलेली प्रत्येक घटना आता नजरेसमोरून धावत होती. हळूहळू एकामागोमाग एक घटनांचा तो पूर्ण स्मृतिसमूह त्याच्या नजरेसमोरून धावत होता. तो आता त्या क्षणापर्यंत येऊन पोहोचला जेव्हा 4 दिवसापूर्वी तो आणि केशव वाड्यात गेले होते आणि आत गेल्यावर झालेली त्याची अवस्था त्याच्या लक्षात येऊ लागली होती. आणि त्यातच अचानक त्याला एक गोष्ट क्षणभरासाठी सुखावून गेली. ती म्हणजे वाड्याच्या मागे गेल्यावर मला थोडा दिलासा मिळाला होता. ही काही क्षणासाठी दिलासा देणारी आठवण त्याच्या नजरेसमोर होती. त्याच्या मनाला तो क्षण आता पूर्णपणे अनुभव होऊन शांत करत होता. खूप साऱ्या वाईट घटना आणि खूप साऱ्या त्रासात असताना देखील माणसाला आयुष्यात घडलेला एखादा सुखद क्षण देखील खूप मोठी शांतता देऊन जातो. हा अनुभव राजला आता येत होता आणि त्यातच तो पूर्णपणे त्या क्षणात परत एकदा स्वतःला घेऊन गेला. वाड्याच्या मागच्या भागात पाऊल टाकल्यावर अचानक त्याच्या कानांवर आदळलेले ते आवाज, अचानक त्याच्या दृष्टीत झालेली सुधारणा आणि अचानक त्याच्यात पुन्हा संचारलेली ती ऊर्जा त्याला आठवत होती. वाऱ्याचा वेग त्या संध्याकाळच्या क्षणी जरा जास्तच होता. जमिनीवर पडलेल्या त्या मातीचे धुळीकण हवेत उडत होते. हे देखील त्याला आठवत होतं, कारण हे त्याने पाहिलेलं होतं. स्वतःच्या श्वासांवाटेतील धुळीकण त्याच्या शरीरात गेले होते आणि त्या क्षणी त्याला थोडासा ठसका देखील लागला होता. पण तो ठसका लागल्यावरच आधी त्याने कान उघडले होते आणि मग त्याची नजर स्थिर झाली होती आणि लगेचच पुढच्याच क्षणी त्याच्यात एक वेगळीच ऊर्जा संचारली होती. ही गोष्ट आता त्याच्या मनाला कुठेतरी खटकली. त्याला काहीतरी लक्षात आलं होतं, काहीतरी असं जे त्याला या सगळ्या दुष्टचक्रातून बाहेर काढू शकेल. कसाबसा तो बेडवर उठून बसला आणि आता तो उभा राहिला, पण त्याला उभी राहायची देखील ताकद नव्हती. पलंगाला धरत धरत आता तो खोलीच्या दाराशी आला आणि त्याने दार उघडलं. बाहेर पहिलं पाऊल टाकताच तो जमिनीवर पडला, पण त्यातूनही तो कसाबसा उठून उभा राहिला. भिंतीचा आधार घेत आता तो जिन्यापर्यंत आला. हॉलमध्येच उभ्या असलेल्या केशवला तो दिसला आणि केशव जिना घाईघाईने चढत वर आला. विवेकही त्याच्या बरोबर आला. सर, तुम्ही जागेवरून का उठलात? प्लीज तुम्ही आत चला. राजला त्याला काही सांगता येत नव्हतं, पण राज त्याचं ऐकतही नव्हता. राज जिना उतरून खाली येऊ लागला होता. केशवही त्याच्यावर फार जबरदस्ती करू शकत नव्हता. तुम्हाला खाली यायचंय का? ठीक आहे, आम्ही तुम्हाला खाली घेऊन जातो, केशव म्हणाला. विवेक आणि केशवने त्याला आधार दिला. दोघेही जिना उतरत खाली त्याला हॉलमध्ये घेऊन आले. हॉलमध्ये येत आता ते त्याला सोफ्याजवळ नेऊ लागले, पण तो थांबला नाही. तो दरवाजाकडे चालत होता. सर, आओ, बाहेर नका जाऊ, बाहेर जोराचा वारा सुटलाय, केशव म्हणाला. आसावरी वहिनीच तुम्हाला हँडल करू शकतात, तुम्ही आमचं ऐकणार नाही. त्या पुण्यात गेल्या नसत्या तर बरं झालं असतं. त्यांच्याऐवजी मिस डॉक्टरांना आणायला गेलो असतो तर बरं झालं असतं, केशव म्हणाला. हळूहळू तो आता दरवाजापर्यंत आला आणि त्याने केशवला दार उघडायचा इशारा केला. केशवने दार उघडलं. बाहेर जोराचा वारा सुटला होता आणि गेटच्या आत असलेली कार त्याला दिसत होती. राजने डिक्कीच्या दिशेला हात करत इशारा केला. केशवला काही कळलं नाही, पण कदाचित त्याला असं वाटलं की राजला तिथे जायचंय. राजला केशवने आता आधार देत देत बंगल्याच्या बाहेर आणलं. वारं सुटलं होतं. दोघे गाडीजवळ आले. विवेकही आता सोबत होता. गाडीजवळ येत राज डिक्कीच्या बाजूला आला. केशवच्या आधाराने तो उभा होता. त्याने केशवला डिक्की उघडायचा इशारा केला. केशवने गाडीची डिक्की उघडली. आतमध्ये तो कॉफीन तसाच होता. त्याने त्याला कॉफीन जमिनीवर बाहेर काढायला सांगितला. विवेकला धक्काच बसला. केशवच्या गाडीत एक कॉफीन आहे हे पाहूनच त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती. दादा, अरे काय, हा तर कॉफीन दिसतोय, काय आहे याच्यात? विवेकने घाबरत घाबरत त्याला विचारलं.
जास्त काही विचारू नकोस. हा कॉफिन खाली उतरवायला मला मदत कर. राज गाडीला धरून उभा राहिला. त्या दोघांनी तो कॉफिन बाहेर काढला. राजने कॉफिनचा दरवाजा उघडायचा त्याला इशारा केला. केशवने घाबरत घाबरत कॉफिनचं दार उघडलं. आतमध्ये निजलेलं रसिकचं प्रेत बघून केशव आणि विवेक दोघेही विजेचा झटका लागावा तसे मागे सरकले. पण राजच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललं होतं. तो त्या कॉफिनच्या शेजारी आला. वारा सुटलेलाच होता. कॉफिनचं दार उघडताच बाहेर सुटलेल्या वाऱ्याने कॉफिनच्या आतमध्ये देखील मार्ग मिळवला. रसिकच्या प्रेताखाली ठेवलेली ती माती, त्या मातीचे धुळीकण आता हवेत पसरू लागले. राज त्या पेटीच्या बाजूलाच येऊन बसला. हवेत सूक्ष्म असे उधळले जाणारे धुळीकण त्याला दिसत होते. त्याने आता त्याच्या बंद झालेल्या नाकाच्या निमुळत्या छिद्रातून जोराचा श्वास आतल्या बाजूला ओढला. ते धुळीकण त्याच्या नाकावाटे त्याच्या श्वसन नलिकेतून आत गेले. त्याला ठसका लागला. निमुळता झालेल्या तोंडातून तो आता खोकू देखील शकत नव्हता. ठसका लागलेल्या अवस्थेत त्याने छाती धरली आणि तो बाजूला जमिनीवरच पडला. केशव आणि विवेक त्याला उठवत उभं करायला म्हणून त्याच्या जवळ जाऊ लागले. त्याने हाताने इशारा करत त्या दोघांना लांब राहायला सांगितलं. त्याला भयानक ठसका लागला होता. तो ठसका काही मिनिट तसाच चालू राहिला आणि अचानक तो ठसका थांबला. राज जमिनीवर पडून राहिला. त्याचं तोंड जमिनीला चिकटलं होतं. तो निश्चित पडला होता. वाऱ्याचा वेग आता जरा जास्तच वाढला होता. राज तसाच आता जमिनीवर पालथा पडला होता. त्याच्या शरीराची हालचाल पूर्णपणे थांबली होती. त्याचा ठसका थांबला होता आणि बहुतेक त्याचे श्वास देखील आता थांबले होते. तसं त्याचं निश्चित पडलेलं शरीर काही क्षण विवेक आणि केशव दोघेही नुसते बघत राहिले. हळूहळू केशव आता त्याच्या जवळ आला. सर तुम्ही ठीक आहात? सर काहीतरी बोला. तो आता त्याच्या अगदी जवळ आला आणि त्याने त्याच्या पाठीवर हात ठेवला. तसा राज एकदम दचकून उठून बसला. त्याचा चेहरा बघून केशव दचकत मागे सरकला. त्याच्या दोन्ही नाकपुड्यांमधून काळसर असं काहीतरी रक्तासारखंच बाहेर पडलं. त्याचं तोंड मात्र अजूनही निमुळतच होतं. राजने आता उठून उभं राहत नाक पुसलं, हाताकडे पाहिलं. हातावर तोच काळसर चिकट पदार्थ लागलेला. त्याच्या आता एक गोष्ट लक्षात आली की त्याच्या नाकाची दोन्ही छिद्र आता पूर्णपणे ओपन झाली होती. त्याने एक जोराचा श्वास घेतला. इतक्या जास्त प्रमाणात ऑक्सिजन त्याच्या शरीरात जायची खूप दिवसांनी वेळ आली होती. जणू काही एखादी नशा त्याला झाली होती. त्याने डोळे बंद करत आकाशाकडे तोंड केलं आणि आता तो जमिनीवर बसला. रसिकच्या प्रेताकडे त्याने त्याची अंधुक अशी नजर टाकली. रसिकच्या प्रेताच्या आजूबाजूला आणि प्रेताच्या खाली असलेली ती माती त्याने थोडीशी हातात घेतली आणि ती माती दोन्ही हातांनी चोळत आता त्याने स्वतःच्या चेहऱ्यावरती फासली. मातीचे काही कण त्याच्या त्या अंध झालेल्या डोळ्याच्या बुबुळाला चिकटले. ती सल त्याला अतिशय तीव्रपणे जाणवली होती, पण तो ओरडू देखील शकत नव्हता. 30-40 सेकंद त्याच्या डोळ्याची आग होत होती. त्याचा तोल जाऊ लागला, पण त्याने स्वतःला सावरलं. आता तो गाडीच्या डिक्कीला येऊन टेकला होता. चेहऱ्यावर हात टेकवत आता तो अचानक शांत झाला आणि पुढच्याच क्षणी परत सरळ उभा राहिला. त्याच्या डोळ्यातून पण तसाच काळसर पदार्थ ओघळत त्याच्या गालावर आला. आता त्याने डोळा उघडला. डोळ्याची उघड झाप केली. त्याला आता सगळं काही स्पष्ट दिसू लागलं होतं. तो परत एकदा रसिकच्या त्या प्रेताजवळ आला. प्रेताच्या बाजूला असलेली आणखी थोडी माती त्याने आता चिमटीत धरली आणि स्वतःची मान तिरकी करत त्याने डाव्या कानाच्या छिद्रातून ती माती कानाच्या आत सोडली. उजव्या कानाच्या छिद्रातूनही त्याने ती माती आत सोडली. अचानक त्याच्या मेंदूला भयानक अशा वेदना काही क्षणासाठी जाणवल्या. त्याने दोन्ही हातांनी स्वतःचं डोकं दाबून धरलं. 30 ते 40 सेकंद
तो नुसता तडफडत होता आणि अचानक त्याने कानावर आणि डोक्यावर ठेवलेले हात बाजूला करत परत एकदा स्वतःला सावरलं. जसे त्याने कानावरून जसे स्वतःचे दोन्ही हात बाजूला केले, कानातून रक्तासारख्या त्या काळसर द्रव्याच्या शिळकांड्या दोन्ही बाजूला उडाल्या. अगदी तसाच काळसर पदार्थ त्याच्या कानातूनही बाहेर पडला होता. त्याचे कपडे आता बरबटले होते. चेहऱ्यावर तसाच काळसर पदार्थ लागलेला होता. आता त्याला शेवटचं आणि महत्त्वाचं छिद्र उघडायचं होतं. तो रसिकच्या प्रेताजवळ आला. चिमूटभर माती त्याने हातात घेतली आणि निमुळत्या झालेल्या स्वतःच्या त्या तोंडातून त्याने माती स्वतःच्या मुखात सोडली. ती माती त्याच्या तोंडात गेली. काही क्षण त्याला काहीच जाणवलं नाही आणि अचानक घशातून प्रचंड अशा वेदना त्याला जाणवू लागल्या. त्याने स्वतःचं तोंड एका हाताने धरलं आणि स्वतःचा गळा दुसऱ्या हाताने धरला. त्या वेदना असह्य झालेल्या. स्वतःचं तोंड आणि घसा धरत तरफडत आता तो अंगणात काही पावलं मागे चालत गेला. त्याचा तोल गेला होता आणि तो जमिनीवर कोसळला होता. तो जमिनीवर उताना पडला होता. त्याचे दोन्ही डोळे पूर्णपणे लाल झालेले, चेहरा लालसर पडला होता. काहीतरी होत होतं आणि अचानक त्याला भयानक असा ठसका लागला. तोंडावरचा हात त्याने बाजूला केला. त्याच्या तोंडातून काळसर रक्तासारख्या त्या चिकट पदार्थाची एक चिळकांडी बाहेर उडून आली आणि त्याचं पूर्ण तोंड आता आधीसारखंच उघडलं गेलं होतं. त्याचे ओठ जराशे फाटून रक्तात माखल्यासारखे झालेले. त्याचं तोंड उघडलं गेलं होतं. घशाला धरत उठून उभा राहिला आणि आता अचानक त्याला उलटी झाल्यासारखं जाणवू लागलं. कोपऱ्यात येत त्याने संरक्षक भिंतीचा आधार घेतला आणि त्याला उलटी झाली. त्याच्या तोंडातून तसंच काळसर पदार्थ बाहेर पडत होता. हे दृश्य बघून विवेक व केशवचे हातपाय थरथरत होते. ते दृश्य किळसवाणं होतं, पण त्याहीपेक्षा त्या अंगावर काटा आणणारं होतं. केशवची तर हिंमतच होत नव्हती. राज तसाच संरक्षक भिंतीवर डोकं ठेवून काही क्षण उभा राहिला. त्याला दम लागला होता. तो आता वळाला आणि परत एकदा चालत त्या प्रेताजवळ आला. जवळ येताच त्या प्रेताच्या आजूबाजूला ठेवलेली मूठभर माती त्याने उचलली. काहीच न बोलता तो बंगल्याच्या आत जाऊ लागला. आतमध्ये येत तो किचनच्या दिशेला वळाला. किचनमध्ये येत त्यांनी पाण्याच्या एका जारमध्ये ती मूठभर माती टाकली. दोन्ही हातांनी ती माती त्या पाण्यात पूर्णपणे त्याने मिश्रित केली आणि आता कसलाही विलंब न करता ते जारभर पाणी तो आता गटागटा पिऊ लागला. त्याला ठसका लागत होता. त्याच्या शरीराची लाही होत होती. त्याच्या तोंडाची, घशाची, सगळ्याचीच आग होत होती. तो जारभर पाणी प्यायला आणि त्याने जार बाजूला फेकला. त्याचं शरीर जणू काही 1000 सुया एका वेळी टोचल्यावर जसं झटके देतं तसं झटके देऊ लागलं. त्याच्या मेंदूला देखील त्या आगीची सल जाणवत होती. त्याच्या मणक्याला देखील ती उष्णता भासत होती. त्याचे हातपाय काही क्षण थरथरत होते. वेदनेने तो एकदम जोरात किंचाळला आणि जमिनीवर पडला. हॅलो वहिनी, मी केशव बोलतोय. शक्य तितक्या लवकर आताच्या आता भुकुमच्या फार्म हाऊसवरती येऊन पोहोचा. सरांची अवस्था खराब आहे. ते बेशुद्ध पडलेत. आता याला नक्की काय म्हणावं ते मला कळत नाहीये, पण त्यांच्यात चमत्कारिक बदल घडलाय. आता मी काही सांगू शकत नाही. तुम्ही लवकर इथे या आणि तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पहा. आसावरीचे हातपाय थरथरू लागले. तू काळजी करू नकोस, मी लगेच येते. जमल्यास डॉक्टरांना देखील सोबतच घेऊन येते. आसावरी म्हणाली. हो वहिनी, या, पण कुठला तरी अगदी विश्वासू आणि जवळचा डॉक्टर आणा, जेणेकरून त्याला फार स्पष्टीकरण द्यावं लागणार नाही. केशव तिला म्हणाला आणि तिला पण ते पटलं. तिने फोन ठेवून दिला. ती पटकन स्वतःच्या खोलीत गेली. तिने शक्य तितकी कॅश सोबत घेतली आणि तिने विश्वासातल्या डॉक्टर आत्रे यांचा नंबर लावला, पण डॉक्टरांचा फोन स्विच ऑफ येत होता. ती घाईघाईने तशीच आता जिना उतरून खाली आली. वहिनी, काय झालं? एवढ्या घाईघाईत कुठे निघालीस? सागरने विचारलं.
आज सागरची तब्येत ठीक नव्हती. त्याचा ताप नुकताच थोडाफार कमी झालेला, पण त्याला थोडासा अशक्तपणा जाणवत होता. आता सांगायला मला वेळ नाहीये. मी फार्म हाऊसवर चालली आहे. अगं पण दादाची तब्येत ठीक आहे ना? तुम्ही सगळेजण मला सांगत का नाही आहात? दादाला नक्की काय झालंय? सागर विचारत होता. त्याला ठसका लागला. तो थोडासा खोकला. अरे काळजी करू नकोस, सगळं काही नीट आहे, मी निघते, ती म्हणाली. अगं इतक्या रात्रीची तू एकटी कुठे जातेस? मी पण येतो, तो म्हणाला. अरे तुझी तब्येत आधीच खराब आहे, त्यात गार वारा लागला तर अजून परत आजारी पडशील. आणि तसं पण तू इथे थांब, हवं तर मी त्या काकांना घेऊन जाते. तेवढ्यात ते वयस्कर नोकर जे आधी फार्म हाऊसवरती काम करायचे ते किचनमधून बाहेर आले. काय झालं मालकीनबाई, कुठे जायचंय का? त्यांनी विचारलं. हो, आपल्याला भुकुमच्या फार्म हाऊसवर जायचंय, तुम्ही माझ्याबरोबर येताल का? तिने विचारलं. अहो विचारताय काय, चला मी येतो की. सागर तू आराम कर आणि गोळ्या वेळेवर घे, ठीक आहे? आज एकटाच आहेस तू. आपल्या दोघांच्या बायकांना नेमकं आजच देवदर्शनाला जायचं होतं, पण ठीक आहे, हरकत नाही, ते काका म्हणाले. आता ते आणि आसावरी दोघेही घरातून बाहेर निघून गेले. दोघेही गाडीत बसले आणि आसावरीने गाडी बंगल्यातून बाहेर काढली. सागरने गेट आणि दरवाजा बंद करून घेतला. आता तो बंगला एकटाच होता.